तर झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये आपल्याला पारूचे निधन होताना दिसणार आहे, कारण मारुती हा पारूला विष टाकलेलं अन्न खाण्यासाठी देणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत। त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात। तर सध्या या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की गुरुजींनी एक भविष्यवाणी केलेली असते की पारूचा लवकरच जीव जाणार आहे। आणि मग हे मारुती ऐकतो आणि हे ऐकल्यानंतर मारुतीला खूप मोठा धक्काच बसतो। आणि त्याचबरोबर गुरुजींनी हे सुद्धा सांगितलेलं असतं की घरामध्ये काहीतरी आनंदाची बातमी येणार आहे। आणि मग पुढे तसंच होतं, किर्लोस्कर कुटुंबियांना खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतं। आणि मग हे मारुतीला समजतं की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे। आणि मग त्यांची दुसरी भविष्यवाणी अशी होती की पारूचा जीव जाणार आहे। आणि मग हे सगळं लक्षात येताच मारुती त्या गुरुजींकडे जातो आणि त्यांना विचारतो। तो म्हणतो की गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पारूवर खूप मोठं संकट येणार आहे, पण जर संकट येणार असेल तर त्यावर काहीतरी उपाय सुद्धा असेल। त्यावर गुरुजी त्याला सांगतात की तुला एक व्रत करावं लागेल। जवळच एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या टेकडीवर तुला पारूला उचलून घेऊन जायचं आहे। हे व्रत जर तू केलंस तर पारूवरचं संकट निघून जाईल। आणि मग असं गुरुजींनी सांगितल्यानंतर मारुती ठरवतो की काही झालं तरी पारूचा जीव वाचवायचा आहे। आणि इकडे आपण बघतो तर आदित्य विचार करत असतो, बरेच दिवस झालं पारू मला दुर्लक्षित करत आहे की पारू आज घरी सुद्धा आली नाही। याचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आदित्य पारूच्या घरी जातो। आणि मग घरी गेल्यानंतर बघतो तर त्या ठिकाणी मारुती सुद्धा नसतो आणि पारू सुद्धा नसते। त्या ठिकाणी फक्त गणी असतो आणि गणी रडत असतो। तो गणीला विचारतो की पारू कुठे गेली आहे। आणि मग गणी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो। तो आदित्यला सांगतो की गुरुजींनी सांगितलेलं आहे की पारूच्या जीवाला धोका आहे आणि तो टाळायचा असेल तर एक व्रत करायचा आहे। आणि मग आदित्यला हे सगळं ऐकून मोठा धक्काच बसतो। आणि इकडे आपण पाहतो तर मारुती पारूला उचलून वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही गोष्ट त्याला खूप कठीण जात असते। आणि मग वरती जात असतानाच तो पारूला खाली पाडणारच तेवढ्यातच त्या ठिकाणी आदित्य येतो आणि पारूला तो पकडतो। आणि मग गुरुजींनी सांगितलेलं व्रत आदित्य पूर्ण करतो। पण हे गुरुजींनी सांगितलेलं व्रत हे फक्त 3 जण पूर्ण करणार होते, एक पारूचा नवरा, दुसरे पारूचे वडील आणि तिसरा पारूचा भाऊ। आणि मग हे व्रत पूर्ण केल्यानंतर मारुतीला समजतं की आदित्य हा पारूचा नवरा आहे आणि पारूच्या गळ्यामध्ये आदित्यचं मंगळसूत्र सुद्धा आहे। आणि मग मारुती पारूला जेवणामधून विष देण्याचं ठरवतो आणि तो जेवणामध्ये विष टाकत असतानाच त्या ठिकाणी पारू येते। आणि पारू मारुतीला म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे। आणि मग असं म्हणतच मारुतीने विष टाकलेलं अन्न ती स्वतःच्या हाताने खाते। तर असं काय आपल्याला पारू या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।